नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटलाय. दिवाळीच्या पूर्वी कांद्यानं कोणत्या प्रकारे आणि काय भूमिका घ्यायची ते कदाचित ठरवलेलं असावं. कांद्यानं याचा अर्थ सध्या कांद्याचे भाव ठरवणाऱ्या व्यापाऱ्यांनी, या व्यापाऱ्यांच्या लिलाव बंद आंदोलनात हस्तक्षेप करण्यासाठी आणि लिलाव सुरू करण्यासाठी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार नाशकात जाऊन आले. त्यांनी विनंती केली की लिलाव सुरू करा. सुरुवातीला व्यापारी ऐकतील असं वाटलं, पण अचानक त्यांनी भूमिका बदलली. आता फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच कांद्याचे लिलाव सुरू होतील अशी ताठर भूमिका या व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. केंद्र सरकारनं सुरुवातीच्या काळात कांद्याच्या डिलिस्टिंग अर्थात सूचीतून वेगळं करणं आणि सूचीत घालणं अशा प्रकारचे 2 निर्णय घेतले. या दोन्ही प्रकारच्या निर्णयांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतला कांदा एकदा आत एकदा बाहेर झाला. त्याचा अर्थातच व्यापारावर अत्यंत थेट परिणाम झाला. त्याच्या जोडीला साठवणूक आणि निर्यात या दोन्ही निकषांवर कांद्याच्या बाबत पुन्हा पुन्हा धोरणं बदलली गेली. कांद्याच्या बाबतचं धोरण तसं पाहिलं तर ग्राहक धार्जिणं आहे आणि ते कृषी अर्थात शेतकरी धार्जिणं नाही. ज्या वेळेला कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेला ग्राहकाला परवडत नाही या नावाखाली ओरड सुरू होते. प्रत्यक्षात वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही का याच्यावर फार कमी वेळा चिंतन होतं. भूतकाळामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाई आमची असा उल्लेख सापडतो. गरिबाचं अन्न म्हणून कांदा आणि भाकरी सांगितली जाते. राजकारणातलं अत्यंत संवेदनशील पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं आणि अशाच कांद्याचं देशातलं भाव ठरवणारं केंद्र महाराष्ट्रात असतं आणि म्हणूनच कांद्याच्या विषयीची चर्चा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक चक्राशी पूर्णतः अवलंबून आहे. आत्ताच्या घडीला कांद्याचा वांदा झालाय कारण कांद्याचे लिलाव बंद आहेत. बाजारात तुटवडा सुरू झालाय. कांद्याचे दर 100च्या जवळ पोहोचू लागलेले आहेत. हे सगळं कोणामुळे घडतंय त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. हे टाळता आलं असतं का याचीही चर्चा होईलच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशीही की कांद्यासारखं पीक इतकं संवेदनशील आपण का बनवू दिलं आणि भविष्यात अशा प्रकारच्या ग्राहक केंद्रित धोरणांना वगळून कृषीची धोरणं शेतकरी केंद्रित होऊ शकणार आहेत का? आजचा लक्षवेधीचा विषय तोच, कांद्याचा वांदा. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत कांद्याच्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी संदीप लुणावत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत हंसराज वडगुळे, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आहेत. भाजपाकडून पाशा पटेल आहेत, विकास लवांडे आहेत राष्ट्रवादीकडून आणि कांद्याचे अभ्यासक आहेत शिवनाथ जाधव. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. सगळ्यांना माझा आवाज पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. शिवनाथ जाधव यांच्यापासून चर्चेची सुरुवात आपण करणार आहोत. शिवनाथ जाधव, आज जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत कांद्या व्यापाऱ्यांची बैठक होणार होती. प्रश्न निवळतोय असं वाटत असताना अचानक कांदा व्यापाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आता मुख्यमंत्र्यांशीच बोलण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याची दखल घेतली गेली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं असं ठरवलंय की होय, मुख्यमंत्री कांदा व्यापाऱ्यांशी बोलतील. ही भूमिका बदलण्याचं कारण काय? देशाचे माजी कृषी मंत्री काल नाशकात येऊन व्यापाऱ्यांना भेटून गेले आणि आता व्यापारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अडले आहेत असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय. आपण उत्तर द्यावं. विषय असा आहे, कालच्या दिवशी या मोठं नेतृत्व करणारे आदरणीय पवार साहेब नाशकामध्ये येऊन काल शेतकरी खूप मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघत होते. परंतु त्यांनी जो काही प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला त्याही गोष्टीला व्यापाऱ्यांनी एक तिलांजली दिल्यासारखा उद्योग केला आणि व्यापाऱ्यांचा आजही दिसतो आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, पवार साहेबांशी बोलू, अन्य कोणाशी बोलू, कलेक्टर साहेबांशी बोलू, परंतु या गोष्टीने होणार नाही. आणि अशा गोष्टी जर ते करत असाल तर ते चुकीचं आहे. व्यापाऱ्यांचा मनमानीपणा, निर्यात बंदी
या सगळ्या गोष्टी असताना माझं मत असं आहे की केंद्र शासनाने जरी निर्यात बंदी या ठिकाणी केलेली असेल तर तीही योग्य अयोग्य तो नंतरचा प्रश्न आहे, परंतु बाजार समिती चालू ठेवण्यास या ठिकाणी हरकत नसावी. याचं कारण असं आहे तर तुम्हाला 25 टनापर्यंत जी काही बंदी घातली आहे तर ती 25 टनापर्यंतची एक फक्त त्याच्यात मुदत द्यावी, 5 दिवसाची 4 दिवसाची लोडिंग अनलोडिंग साठी किंवा ग्रेडिंग साठी जी काही आवश्यकता असते त्या दिवसाची तितकी फक्त मुदतीचा तो विषय त्यांनी मांडावा. इतर गोष्टी त्यांनी एकदम सुरळीत अशी बाजार समिती चालू ठेवावी असं आमचं मत आहे. बरं. परंतु त्यांचा मनमानीपणा आज किती दिवस चालेल याच्याशी शेतकरी नाडला गेलाय. शेतकऱ्याच्या डोक्यावरती उद्याची दिवाळी त्याच्या देखी बाळी आज सणाच्या निमित्ताने घडी पण येणार आहे. शिवनाथजी आताच्या घडीला कांद्याच्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा आग्रह धरला आणि पवारांनी केलेली मध्यस्थी अयशस्वी ठरवली आहे असं तुम्ही आता संकेत स्वरूपात सांगता आहात. मुळात कोणत्या मुद्द्यांवर सर्वात जास्त संघर्ष होऊ पाहतोय? नाही, संघर्ष हा विषय खूप बाजूला आहे. हा अनाठाईपणा आहे हे मी पहिलेच सांगितलंय. विषय याच्यामध्ये असा आहे की केंद्र आणि राज्य यांचा राजकारणाचा जो विषय असेल त्याच्याशी आम्हाला मुळीच घेणं देणं नाही. आम्ही शेतकरी म्हणून आज आम्हाला नाडला जात आहे, याच्यातलं राजकारण बाजूला ठेवून आम्हाला कुठेतरी मोकळीक द्यावी असं आमचं म्हणणं राहील. आणि विषय त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा जो विषय आहे खूप काही त्यांच्यासाठी वेगळं करताय अशातला मुळीच भाग नाही. परंतु जे काही निर्यातीचं धोरण ठरवलंय म्हणून साठी व्यापाऱ्यांचा विषय आहे. ठीक आहे, जे सौदे संदीप लुणावत यांना संधी देऊयात, आपण एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊयात. संदीप लुणावतजी, काल देशाचे माजी कृषी मंत्री नाशकात आले, त्यांनी समजवायचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणं जवळपास ऐकलं जाईल असं वाटत असतानाच आता भूमिका बदललेली आहे असं वाटतंय का, आणि तसं म्हणावं का, हेही महत्वाचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे चित्र रंगवण्यात येत आहे बाबा व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केलं हे मुळात न पटण्यासारखं आहे. निर्यात बंदी केली किंवा स्टॉक लिमिट लावली हा गव्हर्नमेंटचा पूर्ण अधिकार आहे. आमचा विरोध ह्या कायदा का केला याला नाहीच. परंतु जर गव्हर्नमेंटने कायदा केला, एका महिन्याआधी गव्हर्नमेंटने इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधनं कांदा काढला आणि सडनली शुक्रवारी त्यांनी स्टॉक लिमिट लावलं. याच्या आधी जेव्हा इसेन्शियल कमोडिटी मध्ये कांदा नसल्या कारणाने आणि देशावर एवढा उठाव नसल्या कारणाने प्रत्येक व्यापारी हा खरेदी करतच होता. आणि अचानक स्टॉक बंदी आल्यानंतर जर आमच्याकडे जर पहिलेचा माल पडलेला असेल त्या मालाची निकाशी न करता जर आम्ही नवीन माल घ्यायला लागलो तर तो 25 टनापेक्षा जास्त स्टॉक होईल आणि त्या कायद्याचं उल्लंघन होईल. या गोष्टीची व्यापाऱ्यांना म्हणजे संभ्रमात पडले का आपला नवीन माल जर घेत राहिलो आणि मागचा स्टॉक तसा राहिला तर सडनली असं आलं ना, असं तर नाही ना का कांदा एका दिवसात घेतला आणि लगेच घेतला आणि भरून टाकला. कांद्याला जसं आमचा मेन प्रॉब्लेम काय, आम्ही जरी कांदा भरायचं जरी ठरवलं ठीक, तर जिथे आम्ही होलसेल मार्केटला कांदा पाठवतो तिथल्या होलसेलर लोकांनी आम्हाला मनाई करताय की बाबा आमच्या हातात जो माल आहे आम्हाला 25 टनाच्या वरती स्टॉक ठेवता येणार नाही तर तुम्ही माल पाठवू नका. या कारणास्तव गव्हर्नमेंटचं कायद्याचं उल्लंघन करता नाही आलं पाहिजे. या कारणास्तव व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली. ठीक आहे, तुमची भूमिका व्यवहार्य दृष्ट्या लक्षात आलेली आहे. संदीपजी, आपण सरळ सरळ असं म्हणता आहात की घेतलेला कांदा जर विकलाच जाणार नसेल तर नवीन कांदा घ्यायचा कशासाठी? एका वाक्यात तुमची ही भूमिका पोहोचली. पाशा पटेलांना विचारावं लागेल. पाशा पटेल, केंद्राच्याकडून कांद्याचं धोरण हे धरसोडीचं दिसतंय असं निरीक्षण शरद पवार यांनी मांडलं. आत्ताच्या घडीला व्यापारी पण सांगतायत की कांद्याच्या संदर्भातली भूमिका एक नाहीये आणि ती सातत्यानं बदलते. अर्थात पावसाच्या अनियमिततेमुळे नवं येणारं कांद्याचं पीक कमी असल्यामुळे बाजारात कांद्याची दरवाढ टाळण्याच्यासाठी हा हस्तक्षेप केला गेला केंद्राकडून असं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीयेत. पाशा पटेल, शेतकरी आता कांदा जर बाजारात उतरवत नसेल तर ग्राहकाला चढ्या दरानं कांदा मिळणार आहे. शेतकऱ्याला फायदा होणार नाही, व्यापाऱ्याला फायदा होणार नाही, पैसे जाणार आहेत कुठे? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की केंद्र सरकारने काही याच्या संदर्भामध्ये धरसोडीचा काही निर्णय केलेला नाही. उलट कसं आहे की 50-60 वर्ष ज्या गोष्टीची मागणी होती की जीवनावश्यक वस्तूमधून कायदा काढा आणि स्टॉक लिमिट काढा, ह्या दोन गोष्टीची जी मागणी आम्ही करत होतो तीच केंद्र सरकारने ऐकली.
पण एवढं मोठं रिस्की निर्णय केंद्र सरकारने केलं आणि करताना फक्त त्याच्यामध्ये 3 अटी टाकलेल्या आहेत. ती अट कुठली टाकलेली आहे की नैसर्गिक परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती आणि 50% पेक्षा जास्त दर, या 3 गोष्टी जर झाल्या तर या कायद्याचा उपयोग केंद्र सरकार पुन्हा करेल अशा पद्धतीची ती अट टाकलेली. ती काही झाकून वगैरे काही केलेली नाही. नाही, पण मग आणि पाशा मग, पटेल, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत कांदा असतो आणि नसतो, साठवण बंदी असते आणि नसते, ही धोरणं सातत्यानं का बदलत राहिली आहेत कांद्याबाबत? आणि कांदा हा खऱ्या अर्थानं कळीचा मुद्दा आहे. नंबर 1, कांदा हे काय म्हणता पेरिसिबल आयटम आहे. नंबर 2 आणि नंबर 3 फार कमी भागामध्ये तयार होतो. आणि नंबर 4 हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज थोडाच लागतो, पण प्रत्येकाला लागतो. खरं तर कांद्यानं पोट भरत नाही, जिभेची चव बदलणारी वस्तू आहे, परंतु सगळ्याला लागते. म्हणून हे ऐरणीवर ह्याचा मुद्दा आलेला आहे. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये काय व्हावं लागणार आहे? खऱ्या अर्थानं हा प्रश्न त्या दिवशी मिटल ज्या दिवशी पाशा पटेल यांचा संपर्क तुटलेला आहे असं दिसतंय. विकास लवांडे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? नैसर्गिक संकटामुळं जर का समजा उत्पादनावर परिणाम होणार असेल आणि हे काही साठवून जास्त काळ साठवून ठेवण्याची क्षमता नाही. म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे माहितीये काय की जर ह्याला साठवून ठेवण्याची जर क्षमता आली असती, तंत्रज्ञानाचा पण उपयोग पाशा करून आपण पटेल, जर मग करू लिलाव शकलो बंद असतो, पडलेले आहेत, ते लिलाव सुरू कसे करायचे त्याचं उत्तर कोण देणार? पाशा पटेल, हा ते नाही मान्य आहे ते की लिलाव बंद पडलेले आहेत, उत्तर कोण देणार? तर त्यांना बी समजूनच सांगावं लागणार आहे, सरकारने समजून सांगावं लागणार आहे, सरकारमधल्या लोकांनी समजून सांगावं लागणार आहे. हा कुठल्या विषय सरकारने एवढ्या लवकर समजवायचं? पाशा भाऊ, कुठल्या सरकारनं समजवायचं? आमच्या म्हणजे केंद्रातल्याही सरकारने सांगावं लागणार आहे आणि राज्यातल्याही सरकारनं सांगावं लागणार आहे. मग खरं तर इथेच केंद्र व्यापाऱ्यांचे सरकारचं प्रतिनिधी मोठं- बसलेत, त्यांना थेट सांगा. त्यांना मुद्दा पटत नाहीये ना. त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला तो तुम्ही ऐकलात. ते म्हणालात की तुम्ही 25 नाही, टनापेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करू देणार नसाल, आणि जर समजा कांदा विकला जात नसेल तर करायचं काय? घ्यायचा कशाला नवीन कांदा? नाही, माझी एक गोष्ट आहे का की व्यापाऱ्याचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणू शकत नाही. बर, काही तांत्रिक कारणांमुळे पाशा पटेलांचा आवाज ये जा करतोय मध्ये. पण विकास लवांडेंना परत एकदा मी विचारतो, विकासजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? कदाचित त्यांच्याही पर्यंत आवाज पोहोचत नाही. आपल्यासोबत इतरही मान्यवर आहेत. विकासजी, माझा आवाज पोहोचलाय वाटतं आपल्यापर्यंत? पोहोचतोय, तुमचा आवाज येतोय. अच्छा, मी आपल्याला प्रश्न मगाशीही विचारणार होतो, आता परत एकदा आपण संपर्क प्रस्थापित झाल्यामुळे जोडले गेलात. कांद्याच्या बाबतीत धरसोडीचं धोरण आहे. कांद्याचं सध्याचं धोरण हे ना व्यापारी धार्जिणं, ना शेतकरी धार्जिणं, ना ग्राहक धार्जिणं आहे. थोडक्यात कांदा वाऱ्यावर सोडलाय अशी स्थिती आहे. पवार साहेबांनी हस्तक्षेपाचा प्रयत्न केला, प्रकरण सुटतंय असं पाहत असतानाच अचानक परिस्थिती चिघळली आहे. आत्ताच्या घडीला केंद्राचं धोरण चुकतंय की राज्यात धोरण निश्चितीच नाहीये कांद्याबाबत? विकास लवांडे. नाही प्रसादजी, पाशाजी, एक मिनिट. मला विकास नम्रपणाने लवांडे उत्तर सांगायचंय. देतात. विकासजींचं उत्तर झाल्यावर पाशाजी आपल्याकडे येतो परत. विकासजी, आपण बोला. ठीक. हा मुद्दा असा आहे की आपण जे म्हणालात की कांद्याचं धोरण, प्रथमतः मला नम्रपणाने सांगायचंय आपल्याला आणि महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे की कुठल्याही शेतमालाचं आयात निर्यात धोरण ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा केंद्र सरकारकडे असतो, हा राज्य सरकारचा अधिकार नाही. आपल्या केंद्र सरकारने 13 सप्टेंबर रोजी अचानकपणे, कुठलीही परिस्थिती नसताना, कुठलीही गरज नसताना, कुठलीही निर्यातदारांना, व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अचानकपणे, जशी नोटबंदी अचानक केली गेली तशा पद्धतीने निर्यात बंदी केली गेली. आणि निर्यात बंदी करताना त्यांना हे लक्षात पाहिजे की जीवनावश्यक वस्तू कायदा याच्यातनं कांदा उघडला असेल तर पुन्हा त्या व्यापाऱ्यावर किंवा निर्यात बंदी करणाऱ्यावर, निर्यातदारांच्यावर हा वस्तू जो नियमन कायदा आहे त्याच्या संदर्भातला कायदे पुन्हा तिकडे लागू होत नाहीत. हे विसरून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्यावर कायदे किंवा धडक कारवाया करण्याच्या संदर्भात इकडे सुरू झालं. मला कळत नाहीये की निर्यात बंदी करण्याची गरज काय होती, आणि मग केंद्राने निर्यात बंदी करताना त्या संबंधित घटकांशी कुठली पूर्व चर्चा केलेली नव्हती आणि काही गरज नसताना केली नाही. आणि म्हणून 14 सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी जेव्हा नोटिफिकेशन आलं तेव्हा निर्यातदारांनी जो कांदा खरेदी केलेला होता ते कंटेनर जहाजामध्ये तिथे पडून तिथे राहिले निर्यात बंदरावर. बर, आणि अशा पद्धतीनं त्या निर्यातदारांचंही नुकसान झालं,
व्यापाऱ्यांचंही नुकसान झालं आणि शेतकऱ्यांनाही अपेक्षित जो बाजार मिळणार होता तोही मिळू शकला नाही. आज सगळे निर्यातदार प्रचंड अडचणीत आलेले आहेत, व्यापारी सुद्धा अडचणीत आलेले आहेत. पाशा भाऊ आता जे बोलत होते, पाशाबाई, की मी व्यापाऱ्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं म्हणणार नाही, बरोबर आहे हे पण म्हणत नाहीत ते. आणि मग केंद्राच्या संदर्भातली निष्ठुर भूमिका, केंद्र सरकारचे कृषी मंत्री असतील, आयात निर्यात जे पणन मंत्री असतात ते त्याच्यामध्ये वाणिज्य मंत्री लक्ष देत नाहीत. बरं. आणि म्हणून पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि एकंदरीत कांद्याच्या प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला. तिथे शेतकरी घटकांची किंवा व्यापारी घटकांची मिटिंग घेतली आणि केंद्र सरकारला एक स्पष्टपणाने त्या ठिकाणी त्यांनी पत्र लिहिलंय. आता त्याच्यामध्ये ते निर्यातदार आणि सगळ्यांना घेऊन लवकरच ते सगळ्यांना भेटणार आहेत, केंद्रातल्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना, आणि त्याच्यातलं मार्ग काढण्यासाठी पवार साहेब निश्चितपणे प्रयत्न करतायत. बरं, मग विकासजी मी मध्ये थांबून एक आपल्याला प्रश्न विचारतोय. तुमचाच मुद्दा आहे, मी तुमच्याच मुद्द्यावर एक प्रश्न उपस्थित करतो आहे केंद्राच्या संदर्भातलं. विकास लवांडे, एक मिनिट, माझा प्रश्न ऐका. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो आहे. कदाचित विकास लवांडेंना माझा आवाजच पोहोचत नाही असं दिसतंय. विकास लवांडेंना मला एक प्रश्न विचारायचा होता, त्याचं उत्तर आपण एकदा प्रयत्न करूयात पाशा पटेल यांच्याकडूनही घेण्याचा, पण तत्पूर्वी एकदा संदीप लुणावत यांच्याकडे जाऊ. संदीपजी, केंद्रानं जर समजा तुमच्याशी चर्चा केली असती, तुम्हाला जर विचारलं असतं की निर्यात धोरणाच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा आहे, साठवणुकीच्या संदर्भातले काय निर्णय घ्यायचे असते, तर काय फरक पडला असता? व्यापाऱ्यांची भूमिका त्यावेळेला मांडली गेली असती आणि त्यांनी काही धोरणं बदलली असती असं तुम्हाला वाटतंय का? 110% फरक पडला असता. आतापर्यंत मागील 2 वर्षात जेव्हाही निर्यात बंदी झालेली आहे, तर केंद्राकडनं कोणत्या पथकाकडनं निर्यातदारांची आजपर्यंत कोणती चर्चाच केलेली नाही. मुळात म्हणजे हे जे भाव काही झालेले होते, आज इंटरनॅशनल मार्केटला हे आपल्या भारतामध्ये जे कांद्याचे जे भाव वाढलेले आहेत, हे निर्यातीमुळे वाढलेला आहे. हा जो समज आहे हा 100% चुकीचा आहे. कांदा हा जो व्यवसाय हा डिमांड सप्लायचा व्यवसाय आहे आणि कांद्याचं पीक हे निसर्गावर अवलंबून असतं. या वर्षी सुरुवातीला 4 महिने कांद्याचे भाव 8 ते 10 रुपये किलो होते. शेतकऱ्यांचे मालाला अजिबात भाव मिळत नव्हता. सडनली साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त झाल्या कारणाने अचानक या मालाला तिकडचा माल सोडला, त्याच्यामुळे मागणी वाढली. आणि ज्या वेळेस एक्सपोर्ट बंद झालं त्यावेळेस मी म्हणतो कोणत्या एजन्सीने यांना असा मेसेज दिलेला आहे, त्यावेळेस जे भाव भारतात होते त्या भावामध्ये कोणत्याही परकीय देशांनी आपला माल घेतलाच नसता. मुळात हा जो केंद्र सरकारचा जो समज आहे, तर निर्यात बंदी केली म्हणजे कांद्याचे भाव कोसळणार, किंवा तुम्हाला स्टॉक लिमिट आणलं का कांद्याचे भाव कोसळणार. म्हणजे आमच्या व्यापाऱ्यांच्या मध्ये पण मग या मुद्द्यावर एकदा शेतकऱ्यांशी चर्चा गरजेची आहे. आपल्यासोबत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्यानं हंसराज वडगुळे आहेत. हंसराजजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अच्छा, हंसराजजी, ज्या पद्धतीनं आता व्यापारी म्हणतात की आम्ही लिलावात सहभागी होणार नाही, कारण जर झालो तर कांद्याची साठवणूक वाढेल, कांद्याची साठवणूक वाढली तर नियमभंग होईल आणि कायदेशीर कारवाई होईल, याचा आता शेतकऱ्यांना थेट नुकसानीतला काय प्रकार अनुभवायला येतोय? नाही, शेतकरी भरडला जातोय याच्यामध्ये, मी स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला. आणि त्यासाठीच आता जी काही परिस्थिती तयार झाली, त्यासाठी आदरणीय पवार साहेब या ठिकाणी काल आलेले होते. त्यांनीही आवाहन केलेलं आहे, त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तातडीनं मार्केट कमिटी सुरू केली पाहिजे. पण मी आपलं याच्याकडे लक्ष वेधतो की केंद्र सरकारची जी धोरणं आहे, मगापासून आपण जे धोरणांचा उल्लेख करतात, केंद्र सरकारची धोरणं काय ते मी आपल्या निदर्शनात आणतो. एका बाजूला स्वदेशीचा नारा दिलाय, एका बाजूला आत्मनिर्भर व्हा असं सांगतायत, एका बाजूला बी व्होकल फॉर दी लोकल व्हा म्हणतायत, एका बाजूला बी व्होकल फॉर दी लोकल व्हायचं, एका बाजूला सांगतात की उत्पादन दुप्पट करा. आता तुम्हाला सांगतो, आम्ही कांदा पिकवला, आम्ही आत्मनिर्भर झालो, आम्ही आमचा स्वदेशी कांदा, आणि त्याच्यावरती यांनी निर्यात बंदी लावली. जेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला लागले, तेव्हा जेव्हा 300 रुपयांनी कांदा विकला गेला जून महिन्यामध्ये, माझ्याकडे रिसीट्स आहेत आता, त्या वेळेला केंद्र सरकारचं कुठलं पथक आलं नाही. बरं, तुम्ही आम्हाला निर्यात बंदी लावता आणि तिकडनं कांदा आयात करता. कुणाकडनं आयात केले मागच्या काही काळांमध्ये? तुमच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे. अगदी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राकडून सुद्धा आयात केल्याची उदाहरणं आहेत. बरं, आमच्या वेळेला निर्यात बंदी, तुम्हाला तिकडनं आयात. बरं, आयातीला निर्बंध नाहीत, आयातीला स्टॉक लिमिट नाही, तो कितीही आयात होऊन दे, परंतु आम्हाला मात्र स्टॉक लिमिट.
दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्सचा धाडी टाकण्याचा फार्स केला जातो. बर. जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला लागले की इन्कम टॅक्सच्या दाढी पडतात व्यापाऱ्यांवरती. ती प्रशासकीय बाब आहे, तिच्यामध्ये आम्हाला जायचं नाही. तुम्ही दाढी टाका, आणखी काय करा, परंतु या दाढी आमचे पैसे वाढायला लागले, 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले, त्यावेळेस कसं काय पडतात? आणि त्या दाढींचं पुढे काय झालं? आतापर्यंत एखादी श्वेतपत्रिका आपल्या चॅनलवर एकदा दाखवायला सांगा या लोकांना. केंद्र नाही, आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला आपल्या सोबत केंद्राचे प्रतिनिधी या नात्यानं पाशा पटेल आहेत, त्यांना विचारावं लागेल. पाशा भाऊ, 2 मुद्दे आले. पाशा भाऊ, 2 मुद्दे आले. व्यापाऱ्यांचं थेट म्हणणं असं होतं की निर्णय घेण्यापूर्वी संबंधित घटकांना तुम्ही एकदा विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. हंसराजी, 1 मिनिट ऐका. सांगतायत हंसराजी सांगतायत की हे सगळी धोरणं युद्धजन्य परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा अधिकार केंद्राने राखलेला आहे. आता बिहारची निवडणूक म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आहे का? ते मला त्यांना विचारायचंय. ठीक आहे. 300 रुपयाचा कांदा गेला त्यावेळेस ते कुठे गेले होते? हंसराजी, 1 मिनिट. पाशा पटेलांना प्रश्न विचारतोय, एकदा त्यांचं उत्तर ऐकूयात. व्यापारी आणि शेतकरी यांचं धोरण निश्चितीच्या बाबतीतलं जे वेदना स्वरूपातलं कथन आहे ते तुम्ही ऐकलं. पाशा पटेल, सरळ सरळ मुद्दा असा आहे, निर्णय घेताना संबंधित घटकांना विश्वासात घेत नाही केंद्र सरकार. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्याला त्याचा लाभ पोहोचू शकतो त्या शेतकऱ्यालाही विचारत नाही, त्यालाही भविष्यात कसा लाभ मिळेल या दृष्टीनं पावलं टाकत नाही. पाशा पटेल, एककल्ली पद्धत दिसतेय का केंद्राची? ऐका पाशाबाई, मला एक पूर्ण करू द्या माझं. ज्या वेळेला तुम्ही निर्यात बंदी लावली, तुम्ही आंध्र बेंगळुरूचा कांदा तुम्ही निर्यात बंदीतून आता त्याला सूट दिली, तिकडनं चालतो आंध्रा कर्नाटकचा. महाराष्ट्र भारताचा भाग नाही का? महाराष्ट्राला सापत्य वागणूक का? कशासाठी असं? बर, हंसराजी, आपलं म्हणणं पोहोचलंय. माझं म्हणणं एवढंच आहे की हंसराजी, थोडं मागे टेकून बसा, आरामात, पुढे येऊ नका, कारण तुम्ही दिसायला नीट दिसत नाही आहात. पाशा पटेल उत्तर देत आहेत. हंसराजी, ऐका. दिवाळीच्या पाशा पटेल बोलतात. हंसराजी, ऐका जरा. ऐन दिवाळीच्या तोंडावर जी परिस्थिती जी झालेली आहे, हे कधी त्याच्यामध्ये सुधार करणार? नाही, ऐका जरा. आता मी काय म्हटलं की केंद्र सरकारने जो निर्णय केला तो कुठल्याही घटकाला न विचारता केला, या म्हणण्याशी मी एकमत आहे. अजिबात कोणाला विचारलं नाही. नंबर 1. नंबर 2, हा निर्णय पाशा पटेल, जर न विचारता निर्णय होत असतील तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी पण मग केंद्रानं घ्यावी ना. अहो मला बोलू तर द्या ना. बरं, ठीक आहे, बोला. तर द्या ना. बोला पाशा भाऊ, बोला. की हे झालं का? मी नकारू शकत नाही. झालं ना, मान्य आहे ना. आम्ही पियुष गोयल साहेबांना बोललो, मी बोललो, देवेंद्र फडणवीस जी बोलले, चंद्रकांत दादा पाटील बोलले. आम्हाला ज्यांना शक्य होतं आम्ही त्या सगळ्यांना सांगितलं. गडकरी साहेबांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. हे सगळं सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले आम्हाला आणि सरकारला? अधिकाऱ्यांनी उत्तर असं दिलं की गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये 8 मिलियन टन एक्सपोर्ट झालं होतं. या वर्षी त्या तिमाहीमध्ये 12 मिलियन टन एक्सपोर्ट झालेलं आहे. नंबर 1. नंबर 2, पुढच्या पावसामुळे देशातला सगळा खरीपाचा कांदा गेलेला आहे आणि गेल्या वर्षाचा स्टॉक मधल्या कांद्याचे 40% तो खराब झालेला आहे. या 2 गोष्टी सांगितल्या. आणि बाजारातल्या दराच्या संदर्भामध्ये होलसेल मध्ये 37% आणि रिटेल मध्ये 43% वाढ झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मग कसं आहे की ही सगळी परिस्थिती त्यांनी केंद्रामध्ये सांगितली, अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाला, आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी वाणिज्य मंत्रालयाला सांगितलं. त्यांना वाटलं की आता काहीतरी भयानक होणार आहे. आणि मग ह्या सगळी हे जे झालं ते करू नका म्हणून आम्ही सांगितलं. आणि दुसरं एक गोष्ट सांगितलं की आता कोणीतरी बोलताना सांगितलं होतं की हे सगळं म्हणजे महाराष्ट्राच्या केंद्रामध्ये काही चालत नाही असं सिद्ध होतंय. अहो राजकारण करू नका, जरा ऐकून घ्या ना. नुसतं ऐकून घ्या ना. तुम्हाला एक मिनिट ऐकून घ्या. तुम्हाला एक मिनिट ऐकून घ्या. काही चालत नाहीये सिद्ध झालं. तुम्हाला राजकारण करायचंय का? विषयाची चर्चा करायची का राजकारण करायचंय? मी तुम्हाला एक मिनिट ऐका, मी तुम्हाला इकडे का ओळखते, मी माझं नीट ऐकून घ्या. मी काय महाराष्ट्राचं दिल्लीत काही चालत नाही सिद्ध झालं. तो खूप झालं तुमचं. जर ऐकून घ्या जरा, कोणाचं चालतं न चालतं बघूत नंतर आपण. विषय कुठं तुम्ही चालले कुठं यार? काहीतरी कमी काय करायला
एक मिनिट ऐकून घ्या. तुम्हाला चर्चा कांद्याची करायची आहे का? तुम्हाला एक मिनिट ऐकून घ्या जरा. एक मिनिट ऐका. तुम्हाला जर इकडे का एक मिनिट ऐकून घ्या जरा. एक मिनिट ऐका. तुमच्या काळात तर कांद्याला मारले होते शरद पवार साहेबांना नाशिक मध्ये गेल्यानंतर. तुम्ही काय शिकवता आम्हाला? अहो तुम्ही काय तुमच्या गावात काय झालं होतं? एक मिनिट ऐका. तुम्ही मी म्हणायचं नाही. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या जरा. शेतकरी एक मिनिट ऐका जरा. एक मिनिट ऐका. एक मिनिट ऐकून घ्या जरा. शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करायचं नाही. मी काय म्हणतो जरा ऐकून घ्या जरा. एक मिनिट ऐका. एक सेकंद ऐकून घ्या. तुम्ही इकडे का माझा वेळ आहे. तुम्ही मी तुमच्या वेळामध्ये इकडे का. कुठे साहेब त्या दोघांना समजून सांगा. पाशा भाऊ ठीक आहे. पाशा पटेल ते बोलत असताना मी बोलत नव्हतो. थांबा जरा. एक मिनिट. आता या चर्चेत मलाच हस्तक्षेप करायला लागेल. सगळ्यांचाच आवाज दाबावा लागेल याच्यासाठी. कारण हे जर असंच आपण एकाला एक विरोध तात्काळ करत राहिलो तर कुठलाच मुद्दा पोहोचणार नाही. पाशा भाऊ एक मिनिट ऐका जरा. पाशा भाऊ माझं म्हणणं ऐका. तुमचा आवाज बंद केला आहे. तुम्ही बोलून उपयोग नाही. पाशा भाऊंना हा विषय पोहोचला पाहिजे. पाशा भाऊ तुम्हाला उत्तर द्यायची संधी दिली होती. तुम्ही भूमिका अशी मांडलीत पुरेसं एक्सपोर्ट झालेलं होतं. दुसरी गोष्ट पावसामुळे शेतीचं बीज म्हणजे कांद्याचं बीज संपल्यामुळे भविष्यात येणारा कांदा कमी झालेला होता. परिणामस्वरूप देशात कांद्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त झाली. पाशा भाऊ ऐका एक मिनिट. मला वाटतं कदाचित ही दोन्ही माणसं अशीच जर बोलत राहिली तर हा विषय पुढे जाणार नाहीये. फेडर अप करायचे तर ऑडिओचे आपल्याला त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 40 कुठे साहेब या दोघांना समजून सांगणार आहे का तुम्ही? पाशा भाऊ मी 2 वेळा त्यांना सांगितलं ते गप्प बसले होते. तुम्ही ऐकत नाही चर्चेची आता. पद्धत समजून सांगताय का तुम्ही? पाशा भाऊ मी त्यांना 2दा सांगितलं. पद्धत समजून सांगताय का? पाशा भाऊ ते 2दा शांत बसले. तुम्ही गप्प बसत नाही आहात. कुठे साहेब या लोकांना चर्चेची पद्धत समजून सांगताय का जरा? पाशा पटेल हस्तक्षेप करताय का? पाशा पटेल मी 2दा केला हस्तक्षेप. मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला वेळ देतोय. माझा ऐका. पाशा पटेल आवाज आला. पाशा पटेल बोलणार आहेत. पाशा पटेल बोलणार आहेत. मी त्यांचा मुद्दा सुद्धा मांडला. मी शेतकरी प्रतिनिधी त्याचबरोबर आपले विकासराव लवांडे आहेत तिथे त्यांना विनंती करतो थोडं थांबा. तुमच्यापर्यंत येतोय. तुमचा राग उद्वेग लक्षात येतोय. पाशा पटेल तुम्ही मांडलेला मुद्दा प्रसादजी मी विकासजी देतो संधी. विकासजी 1 मिनिट प्लीज. पाशा भाऊ तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. केंद्रानं न विचारता निर्णय घेतला. त्यांना भीती होती की भविष्यामध्ये कांद्याची अभूतपूर्व टंचाई भारतामध्ये येईल आणि दर वाढले तर पुन्हा कांदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्यानं केंद्राची डोकेदुखी वाढेल. ठीक आहे सगळं. मुद्दा कुठे उपस्थित राहतो? देशाचे कांद्याचे भाव ठरवणारं महाराष्ट्र. महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्याने तुम्ही केंद्राला सांगता. केंद्र पुढे काही करत नाही. केंद्रानं केलं काय? तुम्ही म्हणताय ना न विचारता निर्णय घेतला. तुम्ही जाऊन सल्ला दिला. केंद्र पुढे काय करते ते सांगा पाशा भाऊ. नाही एक मिनिट ऐकून घ्या. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस बांगलादेशच्या बॉर्डरवर आणि बाकीच्या पोर्टवर कांदा जे पडलेला होता आम्ही पुन्हा रिक्वेस्ट केली की बाबा किमान एक काम करा. हे जे बॉर्डरवर जे गेलेला कांदा आहे ते तरी थांबवू नका. ह्याला तर निर्यात ह्याला तुम्ही जाऊ द्या. आणि मग सरकारने 3 दिवसामध्ये आमचं ऐकलं आणि सरकारने ही गोष्ट ऐकली आणि या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया पूर्ण झाली. कांदा परदेशामध्ये गेला. विषय असा आहे की हा प्रश्न कधी मिटणार आहे? हा प्रश्न मी असं सांगू का की ज्या काळामध्ये शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना काय कशा पद्धतीने एमएपी 700 रुपये लागली, कशा पद्धतीनं एका वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमाला पवार साहेब गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कांद्यानं मारलं. या सगळ्या गोष्टी सांगत बसू का? त्याचा विषय नका करू आता. कारण त्याने विषय सोडणार नाही. विषय आणि चर्चा भरकटच ऐकून घ्या. ह्यांना दोघांना समजून सांगता का तुम्ही? पाशा भाऊ शांत बसा. प्लीज तुम्हाला सांगताय तुम्ही विषय भरकटवू नका. माझं तुम्हाला पाशा भाऊ म्हणणं असं आहे इकडे का हा पाशा भाऊ माझं तुम्हाला म्हणणं असं आता मार्ग काय काढायचा आहे? दरम्यान एक आक्षेप ऐका पाशा भाऊ ऐका जरा. तुमच्या एका मुद्द्याला व्यापाऱ्यांनी आक्षेप नोंदवलाय. तुम्ही असं म्हणालात ना की निर्यात होण्यासाठी बंदरावर पोहोचलेला कांदा जाऊ द्यावा किंवा सीमा भागात पोहोचलेला कांदा जाऊ द्यावा हा निर्णय घेतला गेला. याच्यावर संदीपजींचा आक्षेप आहे. संदीपजी खरं काय घडलं होतं? पाशा साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का ज्यावेळेस ही निर्यात बंदी झाली आम्ही अनंत ठिकाणी अप्रोच व्हायचा प्रयत्न केला. नाशिकच्या मान्य खासदार भारतीताईंनी बऱ्याच वेळा तिथं हे पाठपुरावा केला. आम्ही स्वतः फडणवीस साहेबांना भेटलो. परंतु
ज्या कंटेनरचा लिओ झालेला होता त्याच कंटेनरला त्यांनी परवानगी दिलेली आहे. आणि मोजका 350-400 ट्रक जर बांगलादेशला उभ्या असतील आणि समजा कंटेनर 300 होते, त्याच्यातले मोजून 50 ते 60 ट्रक ज्यांचा लिओला कायद्यानुसार तुम्ही अटकूच शकत नाही, त्याच ट्रक फक्त गेल्या आणि ते तेवढेच कंटेनर फक्त इकडून गेले. मग आणि संदीप त्याच्या जी, जो विरोधात उरलेला कांदा होता तो परत मार्केटमध्ये आला का सडून तिथेच फेकून द्यावा लागला? काय झालं? त्या उरलेल्या कांद्यापैकी जेवढा माल बॉर्डरवर होता त्या मालातला माल सगळीकडे तो माल पसरून अजूनही तो सडलेला माल विकला गेलेला नाहीये. तुम्ही आताही पश्चिम बंगालच्या मार्केटला फोन लावा, गोजाडांगा बॉर्डर जवळील ठीक आहे. सिलिगुडी, कलकत्ता माल तो डम्पिंग झालेला आहे. व्यापाऱ्यांचे करोडो रुपये गेलेले आहेत. आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला शेवटपर्यंत कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही. एक पटकन त्याच्यामुळे विकास लवांडे आणि त्याच्याच बरोबर आपल्यासोबत शिवनाथजी आहेत, दोघांना संधी देणार आहे, 1-1 मिनिट प्रत्येकी आहे. मला विकासराव, जर समजा आत्ता शरद पवार कृषी मंत्री असते तर काय घडलं असतं? निर्णय काय झाले असते? नाही, मुळात पवार साहेब जर मुख्यमंत्री असते, आपण कृषी कृषी मंत्री. मंत्री असते, हा कृषी मंत्री असते तर पवार साहेबांनी अशी अचानक बेधडकपणे मोघमपणे धोरण कुठलंच आखलं नसतं. पवार साहेब हे पूर्णपणे चौरस अभ्यास करून निर्णय घेत असतात. ते धोरण करते म्हणून संबंध भारताला परिचित आहेत. आपत्कालीन प्रसंगी सुद्धा पवार साहेबांचे निर्णय किंवा धोरण सल्ला सगळ्या सरकारने आतापर्यंत घेतलेला आहे. अशी अचानक झोपेतून उठून निर्यात बंदी त्यांनी कधीच केली नसते. बर, नंबर 2, इथे शेतकऱ्यांना आता कोरोनाचं संकट असताना, अतिवृष्टीचं संकट असताना शेतकऱ्यांना जो काही 4 पैसे मिळणार होते ते शेतकऱ्यांचे पैसे मिळणारे पवार साहेबांनी असं त्यांना त्यांच्या दुखावर मीठ चोळलं नसतं. नंबर 2, तिसरी गोष्ट, आता जे पाशा पटेल बोलतायत हे जुने शेतकरी नेते पाशा पटेल वेगळे होते, ते मी त्यांना ऐकत होतो. पण हे पाशा पटेल हे भाजपचे प्रवक्ते आहेत. हे भाजपच्या प्रवक्त्यासारखं बोलतात शेतकऱ्यांच्या नावाखाली. हे अजिबात शेतकऱ्यांचे राहिलेले नाहीयेत. यांना दुःखही कळत नाहीये. आणि हे जर म्हणत असतील की आम्ही शेतकऱ्यांचं घराणं केंद्राला मांडलं, फडणवीसांनी मांडलं, चंद्रकांत पाटलांनी मांडलं, हे निव्वळ बिहारच्या निवडणुकीसाठी धोरण आखलं आणि त्याच्यामध्ये ते फसलेले आहेत. केंद्राचे कृषी मंत्री कोण आहेत हे देशाला आणि राज्याला माहिती नाही. फक्त पियुष गोयल माहिती आहेत वाणिज्य मंत्री, कारण ते सगळं धोरण ठरवतायत. ठीक आहे. विकासराव, हा बिहारचा अँगल काय? पटेल विकासजी, हा बिहारचा अँगल काय काढलाय? बिहारच्या निवडणुकीचा कांद्याच्या धोरणाच्या निश्चितीच्या बाबतीत संबंध काय? संबंध आहे ना, ग्राहकांना कांदा तिथे स्वस्त मिळावा हे त्यांचं त्याच्यामध्ये अंदाज होता. तो त्यांना कदाचित असं वाटत असेल की महाग जाईल कांदा आणि मग ग्राहक जे मध्यमवर्गीय लोक जे आहेत, नोकरदार वर्ग आहे, यांना कांदा जर महाग मिळाला, खायला लागला तर आपल्याला कदाचित निवडणुकीत त्याचा फटका बसेल हे त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर पाशा पटेल देतील. पाशा पटेल, कांद्याचं धोरण आधीच व्यापारी धार्जिणं होतं का असा प्रश्न होता, आता ते राजकारण धार्जिणं सुद्धा झालंय का असा आक्षेप आहे? नाही, 1 मिनिट ऐकून घ्या. संबंधित जे म्हणतात की पहिल्याचे पाशा पटेल वेगळे होते आणि आत्ताचे पाशा पटेल वेगळे आहेत, तर माझं डीएनए ह्यांनी कधी तपासलं मला माहिती नाही. नंबर 1. नंबर 2, नाही आता मी तोंड सोडलो ना, मला कृपा करून मला तोंड सोडू देऊ नका. माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून. मी तुम्हाला काय म्हणालोय, मी तुम्हाला हात जोडून विनंती करलालोय की मलाही तुमचे कपडे 1 सेकंदामध्ये काढता येतात. मी पुन्हा काय म्हणाला, मी 1 मिनिट ऐकून घ्या जरा. 1 मिनिट ऐकून घ्या जरा. 1 मिनिट. अरे मला बोलू दे ना जरा. मला बोलू द्या जरा. तुम्ही मध्ये, अरे तुम्हाला कोण बोलवलं मध्ये? कुठे अगदी देतोय. कुठे साहेब तुम्ही जी चर्चा, 1 मिनिट ऐका हंसराजजी, एकदा पाशा पटेलांना भूमिका मांडू द्या. जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं बोलू द्या जरा. पाशा पटेल यांच्याकडून घेतो आहे. हंसराजजी, तुम्हाला संधी मिळेल, तुम्हाला देतो बोलायला. पाशाजी, पटकन मुद्द्यावर या. जरा समजून सांगा जरा. पाशाजी, मुद्द्यावर या. मी थांबायला सांगितलंय त्यांना. पाशाजी, मुद्द्यावर या पटकन. 10 वर्ष शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना किती वेळेस निर्यात बंदी झाली, किती वेळेस मिनिमम एक्सपोर्ट प्राइसचा वापर करून किती वेळेस 700 MEP करण्याचं पाप त्या काळामध्ये झालं, ते तुम्ही सांगताय का? नंबर 1. नंबर 2, ऐकून घ्या जरा. ऐकून घ्या. नंबर 2 आहे, नीट ऐकून घ्या. मी काय म्हणलोय, मी आता एक गोष्ट बोललो. काय बोललो मी आजच्या चर्चेमध्ये?
चालू यांना सांगावं, यांना सांगावं जरा. नाही मला असंच सांगता का बरं? एक मिनिट थांबा जरा. काय होतंय, वारंवार शब्दाला शब्द भिडत जातात, वेळेला वेळ जातो आहे आणि मुद्दा पुढे सरकत नाही. आजही बरोबर नाही. अहो मला इथेच या वादात हस्तक्षेप करावा लागेल आणि चर्चेला एक जाहिरातीची विश्रांती द्यावीच लागेल, कारण शब्दाला शब्द भिडत राहिला तर मुद्दे पुढे जाणार नाहीत, उत्तरं सापडणार नाहीत. अशा प्रकारची चर्चा करण्यात अर्थ नाही. आपण पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात आणि त्यात प्रयत्न असा असेल प्रश्नाला उत्तर शोधायचा.